स्तोत्रांचं पुस्तक. इस्रायलच्या इतिहासातील सर्व वेगवेगळ्या कालखंडातून आलेल्या 150 प्राचीन इब्री कविता, गाणी आणि प्रार्थनांचा हा संग्रह आहे. यातील अनेक कविता दावीद राजाशी जोडलेल्या आहेत. वास्तविक पाहता 73, आणि तो कवी आणि वीणावादक म्हणून ओळखला जात असे. पण या कवितांच्या मागे बरेच वेगवेगळे लेखक आहेत. आसाफच्या आणि कोराच्या पुत्रांच्या कविता आहेत, आणि काही कविता मंदिरातील उपासक पुढाऱ्यांच्या आहेत. अगदी शल्मोन आणि मोशेच्याही स्वतःच्या कविता आहेत, आणि यातील जवळजवळ 1/3 कविता निनावी आहे. आता यापैकी बऱ्याच कविता इस्रायलच्या मंदिरात गाणाऱ्या गायक समूहांनी वापरल्या होत्या, परंतु स्तोत्र संहिता प्रत्यक्षात एक गीत पुस्तिका मात्र नाही. इस्रायलच्या बॅबिलॉनमधील बंदिवासाच्या काही काळानंतर या प्राचीन कविता हेतुपुरस्सररित्या स्तोत्रांचं पुस्तक या स्वरूपात एकत्र केल्या गेल्या, आणि त्या आज आपल्या समोर आहे. आणि त्याची एक अतिशय अनोखी रचना आणि संदेश आहे, जो आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. आता स्तोत्रांच्या पुस्तकाची रचना कशी केली गेली आहे हे पाहण्यासाठी त्याचा अभ्यास शेवटापासून सुरू करणं खरोखर सगळ्यात उपयुक्त आहे. पुस्तकाचा समारोप इस्रायलच्या देवाच्या स्तुतीच्या 5 कवितांनी केला आहे, आणि प्रत्येकाची सुरुवात आणि शेवट हालेलुया या शब्दानं होत, जो इब्री भाषेतील लोकांना याहची स्तुती करा अशी आज्ञा आहे, जे यहोवा या दैवी नावाचं संक्षिप्त रूप आहे. आता ही खरोखर छान 5 भागांची व्यवस्था आहे, आणि असं दिसतं की कोणीतरी आम्हाला इथं पुस्तकाचा निष्कर्ष देत आहे. तर हे प्रश्नाला आमंत्रित करतं की पुस्तकात हेतुपुरस्सर रचनेची इतर चिन्ह आहेत का? जर तुम्ही कवितांच्या शीर्षकांकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की 5 ठिकाणी तुमच्या पवित्र शास्त्र अनुवादकांनी पुस्तक 1, पुस्तक 2, पुस्तक 3, 4 आणि 5 असा मथळा दिला आहे, आणि हे पुस्तक 5 मोठ्या विभागांमध्ये विभाजित केलेलं आहे. आता याचं कारण असं आहे की त्या प्रत्येक विभागातील अंतिम कवितेचा शेवट सारखाच आहे, जो संपादकानं जोडल्यासारखा दिसतो. त्यात असं लिहिलंय, इस्रायलचा देव परमेश्वर सर्व काळ आशीर्वादित असो, आमेन आणि आमेन. तर पुस्तकाला एक निष्कर्ष आहे. त्याची अंतर्गत रचना 5 मुख्य भागांमध्ये आहे, आणि म्हणून इथून पुढं जाण्याचं साहजिक ठिकाण सुरुवातीकडं आहे, प्रस्तावना शोधण्यासाठी. आणि आम्हाला काय सापडतं? स्तोत्र 1 आणि 2 हे पहिल्या पुस्तकाच्या बाहेर आहेत, कारण पहिल्या पुस्तकामधील बहुतेक कविता दाविदाशी जोडल्या गेलेल्या आहेत. स्तोत्र 1 आणि 2 वगळता, जी निनावी आहे, तोरावर मनन करणारी व्यक्ती जी प्रार्थनापूर्वक दिवस रात्र त्याचं वाचन करते, नंतर त्याचं पालन करते, किती धन्य आहे हे स्तोत्र पहिलं साजरे करते. आता तोरा या शब्दाचा सरळ अर्थ शिकवण असा आहे, आणि विशेषतः तो शब्द जुन्या कराराची सुरुवात करणाऱ्या मोशेच्या 5 पुस्तकांच्या संदर्भांमध्ये वापरण्यात आलाय. आणि इथं प्रत्यक्षात हा शब्द दोन्ही अर्थ लक्षात घेऊन वापरलेला दिसतो, ज्यामुळे या भागाला 5 मुख्य भाग का आहेत हे स्पष्ट होत. स्तोत्रसंहिता एक नवीन तोरा म्हणून अर्पण केलं जात आहे, जे देवाच्या लोकांना आजीवन प्रार्थना करण्याचा सराव करवेल, जसे ते पहिल्या तोरामध्ये दिलेल्या देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. 2 शमूवेल अध्याय 7 मधील देवानं राजा दावीदला दिलेल्या वचनाचे स्तोत्र 2 हे काव्यात्मक प्रतिबिंब आहे की एके दिवशी एक मसीही राजा येईल आणि जगावर देवाचं राज्य प्रस्थापित करेल, आणि राष्ट्रांमधील वाईट आणि बंडखोरीचा पराभव करेल. आता स्तोत्र 2 असं सांगून संपतं की जे मशीही राजाचा आश्रय घेतात ते धन्य होतील. अगदी तोच शब्द जो स्तोत्र 1 ची सुरुवात करण्यासाठी वापरलेला आहे, आणि म्हणून एकत्रितपणे या 2 कविता आपल्याला सांगतात की देवाचे लोक तोराच्या आज्ञेप्रती विश्वासू राहण्याचा प्रयत्न करत असताना, आणि भविष्यातील मसीही राज्याची आशा बाळगत असताना आणि वाट पाहत असताना स्तोत्रसंहिता देवाच्या लोकांचे प्रार्थना पुस्तक म्हणून रचलं गेलंय. आता हे 2 विषय सादर केले असताना या दोन्ही विषयांच्या भोवती इतर लहान पुस्तकांची रचना कशी केली गेली आहे ते आपल्याला दिसायला लागतं. म्हणून उदाहरणार्थ पुस्तक 1 मध्ये अगदी मध्यभागी स्तोत्र 15 ते 24 पर्यंत कवितांचा संग्रह आहे, ज्याची सुरुवात आणि शेवट कराराप्रती विश्वासूपणाचं पाचारण यानं होते. आणि मग स्तोत्र 16 ते 18 मध्ये आम्हाला दाविदाचं चित्रण या प्रकारच्या विश्वासूपणाचं उदाहरण म्हणून दिलेलं आढळतं.
तो देवाला त्याच्या सुटकेसाठी हाक मारतो आणि देव त्याला राजा म्हणून उंच करतो. आता संबंधित कवितांच्या संचामध्ये म्हणजे स्तोत्र 20 ते 23 मध्ये भूतकाळाचा दावीद भविष्यातील मसीही राजाची प्रतिमा बनला आहे, जो देखील देवाला हाक मारेल. त्याची देखील सुटका केली जाईल आणि नंतर राष्ट्रांवर राज्य दिलं जाईल. आणि मग या संग्रहाच्या अगदी मध्यभागी एक कविता आहे, स्तोत्र 19, जी तोरा करता देवाची स्तुती करण्यासाठी समर्पित आहे. तर आपण जसं पाहिलं, स्तोत्र 1 आणि 2 मधील 2 विषय इथं घट्ट बांधलेले आहेत. पुस्तक 2 ची सुरुवात 2 कवितांनी होते, ज्या भविष्यात सियोनच्या मंदिरात परत येण्याच्या आशेनं एकत्र बांधलेल्या आहेत आणि ही प्रतिमा मसीहाच्या राज्याच्या आशेशी जवळून संबंधित आहे. मग पुस्तक 2 एका कवितेनं समाप्त होतं, जी सर्व राष्ट्रांवर मसीही राजाच्या भविष्यातील राज्याचं चित्रण करते. ही कविता खरोखरच आश्चर्यकारक आहे, कारण ती संदेष्ट्यांनी सांगितलेल्या राज्याविषयीच्या इतर सर्व परिच्छेदांना प्रतिध्वनित करते. आणि ती हे सांगून संपते की या राजाच्या कारकिर्दीत सर्व राष्ट्रांना त्याचा आशीर्वाद आणण्याच्या देवाच्या प्राचीन अभिवचनाची पूर्तता होईल, जे त्यांनी अब्राहमाला दिलेलं होतं. पुस्तक 3चा शेवट देखील एका कवितेनं होतो, ज्यात देवानं दाविदाला दिलेल्या अभिवचनावरती मनन केलेलं आहे. मात्र यावेळी हे मनन इस्रायलच्या बंदिवासाच्या प्रकाशात केलेलं आहे. कवी आठवतो की देव म्हणाला होता की तो दाविदाचा वंश कधीच सोडणार नाही, पण आता तो इस्रायलचा बंड आणि परिणामी तो त्याचा विनाश आणि बंदिवास आणि दाविदाच्या वंशाचं पतन याकडे पाहत आहे. आणि म्हणून कवी देवाला अशी विनंती करून संपवतो की दाविदाला दिलेलं त्याचं अभिवचन त्यानं कधीही विसरू नये. पुस्तक 4 ची रचना बंदिवासाच्या संकटाला प्रतिसाद देण्यासाठी केलेली आहे. सुरुवातीची कविता मोशेच्या प्रार्थनेनं आपल्याला इस्रायलच्या मुळाकडे परत नेते आणि सोन्याच्या वासराच्या घटनेनंतर जे त्याने सिनाय पर्वतावर केले, जे म्हणजे देवाकडे दया दाखवण्यासाठी तो धावा करतो. पुस्तक 4 च्या मध्यभागी कवितांचा असा समूह प्रामुख्यानं आहे, जो घोषणा करतो की इस्रायलचा देव परमेश्वर जगाचा खरा राजा म्हणून राज्य करतो आणि सर्व सृष्टी, झाडे, पर्वत, नद्या या सगळ्यांना भविष्यातील तो दिवस साजरा करण्यासाठी बोलावला आहे, जेव्हा देव आपला न्याय आणि राज्य संपूर्ण जगावर आणेल. पुस्तक 5चा आरंभ कवितांच्या मालिकेनं होतो, ज्या जाहीर करतात की देव त्याच्या लोकांचं रडणं ऐकतो आणि एक दिवस भावी राजाला वाईटावर मात करण्यासाठी आणि देवाचं राज्य आणण्यासाठी पाठवेल. या पुस्तकात 2 मोठे संग्रह देखील आहेत, एक हालेल नावाचा आणि दुसरा आरोहणाचं गीत. या प्रत्येक संग्रहाचा शेवट भविष्यातील मसीही राज्याविषयीच्या कवितेनं होतो आणि हे दोन्ही संग्रह एकत्रितपणे आशा टिकवून ठेवतात भविष्यातील निर्गमनासारखी देवाच्या कृतीविषयी, जी त्याच्या लोकांची सुटका करेल. आणि मग त्यांच्यामध्येच स्तोत्र 119 आहे, पुस्तकातली ही सगळ्यात मोठी कविता आहे. ही एक वर्णमाला कविता आहे. प्रत्येक ओळ इब्री वर्णमालेच्या नवीन अक्षरानं सुरू होते आणि देवानं त्याच्या लोकांना दिलेला शब्द म्हणून तोराचं आश्चर्य आणि देणगीचं अन्वेषण करते. तर आपण जसं पाहिलं, स्तोत्र 1 आणि 2 मधील विषय तोरा आणि मसीहा पुस्तक 5 मध्ये एकत्र केलेत, जे आपल्याला त्या 5 कवितांच्या निष्कर्षापर्यंत परत आणतात. मध्यभागी असलेली कविता स्तोत्र 148 सर्व सृष्टीला इस्रायलच्या देवाची स्तुती करण्यासाठी बोलावलं आहे, कारण त्यानं आपल्या लोकांसाठी शिंग उंचावलं आहे. आता इथं शिंग म्हणजे विजयात उंचावलेल्या बैलाच्या शिंगाचं रूपक आहे आणि ही प्रतिमा पहिल्या शमूएल अध्याय 2 मध्ये हन्नाच्या गीतात वापरलेल्या त्याच प्रतिमेला प्रतिध्वनित करते, परंतु पूर्वीचं स्तोत्र 132 मधल्या प्रतिमेला देखील करते. शिंग हे भविष्यातील मसीही राजा आणि वाईटावर त्याच्या विजयाचं प्रतीक आहे. या आश्चर्यकारक पुस्तकाचा हा एक शोभणारा निष्कर्ष आहे. आता इथं आणखीन एक गोष्ट आहे, जी तुम्ही हे पुस्तक क्रमानं न वाचल्यास कदाचित मुकाल. स्तोत्र संहितेत अनेक प्रकारच्या कविता आहेत, परंतु त्या सर्व मुख्यतः 2 मोठ्या वर्गात बसतात, एक तर विलाप कविता किंवा स्तुती कविता. जग किती भयानक आहे आणि कवीच्या बाबतीत किती भयानक गोष्टी घडत आहेत, याबद्दल विलापाच्या कविता वेदना, गोंधळ आणि संताप व्यक्त करतात आणि म्हणून या कविता जगात काय चूक आहे याकडे लक्ष वेधतात आणि देवाला त्याबद्दल काहीतरी करायला सांगतात. पुस्तकात अशा बऱ्याच कविता आहेत, ज्या आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतात. आपल्याला या जगात दिसणाऱ्या वाईट गोष्टींच्या प्रती विलाप हे योग्य प्रतिसाद आहे,
पण तुमच्या लक्षात येईल की पुस्तक 1 ते 3 मध्ये विलाप कविता प्रामुख्याने आलेल्या आहेत. पण लक्ष द्या, कारण तुम्हाला अधूनमधून स्तुती कविता देखील दिसतील. स्तुती कविता आनंद आणि उत्सवाच्या कविता आहे आणि जगात काय चांगलं आहे याकडे त्या लक्ष वेधून घेतात आणि देवानं आपल्या जीवनात काय केलं याच्या कथा पुन्हा सांगतात आणि त्याबद्दल देवाचे आभार मानतात. पुस्तक 4 आणि 5 मध्ये तुमच्या लक्षात येईल की स्तुती कविता विलाप कवितांपेक्षा जास्त आहेत आणि हे सर्व त्या 5 भागांमध्ये असलेल्या हालेलुया निष्कर्षापर्यंत पोहोचतात. विलापपासून स्तुतीपर्यंतचा बदल गहन आहे आणि ते आपल्याला प्रार्थनेच्या स्वरूपाबद्दल काहीतरी सांगतं. जसं हे पुस्तक आपल्याला करायला शिकवतं त्या प्रकारे आपण मसीही राज्याची आशा बाळगतो आणि जेव्हा आपण आपल्या जगाची आणि आपल्या जीवनाची दुःखद स्थिती पाहतो तेव्हा हे सर्व आपल्यासाठी तणाव निर्माण करतं आणि म्हणून स्तोत्रे आपल्याला आपल्या जीवनातील वेदनांकडे दुर्लक्ष न करायला शिकवतात, परंतु त्याच वेळी पवित्र शास्त्रातला विश्वास दूरगामी आहे, भविष्यातील देवाच्या मसीही राज्याच्या अभिवचनाकडे पाहणारा आहे. आणि म्हणून तोरा आणि मसीहा, विलाप आणि स्तुती, विश्वास आणि आशा, स्तोत्रांचं पुस्तक याच विषयी आहे.